इन्शुरन्स कंपन्या केंद्राचा अर्धा वाटा, राज्याचा अर्धा वाटा, हे एक रुटीन आहे सगळ्या देशामध्ये योजना. ही काय महाराष्ट्रातच योजना आहे का? आणि मग इन्शुरन्स मिळवणं म्हणजे सरकारचं कोणतेही क्रेडिट नाही. उलट शेतकऱ्यांना 50 रुपये 55 रुपयाचे चेक आलेले आहे, याच्याविषयी आम्ही आवाज उठविलेला आहे. आणि म्हणून या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे. गारपीट असेल, अवकाळी असेल, याच्यामध्ये कोणती मदत शेतकऱ्याला दिलेली नाही. आणि असं असताना राईट टू रिप्लायमध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्षाला बोलू न देणं, खडसे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला बोलू न देणं, असंही काम या विधान परिषदेत होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रेकॉर्डेड होतात. जर शेतकऱ्याला एवढं मोठं हे सरकार करतं, तर मग या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होतात? याचाच अर्थ सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरलेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं हे उत्तर दिल्यानंतर या उत्तरावर आम्ही असमाधानी आहोत आणि म्हणून आम्ही सभात्याग करून इथं आलेलो आहोत.